हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? मस्त आहात का? मजेत आहात ना? मस्त राहा. आता तुम्ही गेस करा बरं मी कोण आहे. मला ना तोंडावर मोठे मोठे गॉगल घालायला आवडतात, नखरे करायला तर आवडतात. आणि माझ्यामध्ये लई कुठून कुठून काय आहे, माझ्यामध्ये लई कुठून कुठून म्हणजे घमंड आहे बसलेला. आणि आम्ही खोटं बोलायला हुशार आहेत. यूट्यूबवर असेच असतात जे मोठे मोठे चॅनलवाले असतात ना, लाख 3 लाख, त्यांना काय होतो 3 लाख सबस्क्रायबर झाले किंवा 1 लाखावरती झाले तर ते लहान मुलं जेव्हा जेव्हा मोठे मोठे होतात त्यांना म्हणतात ना आई वडील की तुम्हाला शिंगे आले, ती दिसत नाही. तसे यूट्यूबवर जेव्हा यांचे चॅनल मोठं मोठं होऊन जातं ना, त्यांना एक एक शिंगा फुटतात. 1 2 3 4 काहीतरी शिंगा फुटतात. त्याच्यामुळे त्यांना गर्व येतो, घमंड येतो. तसं आहे. तर आता मी हाय त्यातलीच कडी लाव आतलीच मी हाय त्यातलीच कडी लाव आतलीच. तर मी हाय तीच बाई, मला लई घमंड आहे. आता काय आहे, मी राहते युरोपमध्ये, ठीक आहे. तर काही दिवसा अगोदर आपली एक मैत्रीण आहे, ती आली होती. मला फोन केला, मी आली आहे युरोप कंट्रीमध्ये मी आली आहे, तर तुम्ही येता का मला भेटायला? मी बोलली नाही बाबा, मला टाईम नाही, मी बिझी असते, मला 2 लेकरं आहेत, कसं मॅनेज करू मी, मला कामधंदा नाही आहे, मी फक्त यूट्यूबवर गुजर करते. तर मी तिला बोलली नाही मी नाही येणार. बोली प्लीज या ना, मला भेटायचं ना, या ना या ना या ना या ना. नो वे, मी अजिबात भेटणार नाही. आणि मला ना आयब्रो मोठे मोठे करायला पुष्कळ आवडतं. हो, आणि मी ना सगळं दाखवते, सगळं दाखवते माझं A to Z. पण ना काय माहिती आहे का, परवाची फजिती झाली म्हणजे काय, आम्ही ना येताना घरी चेक करताना सगळे कार्ड बीट सगळं होतं. पण माझे हजबंड आहे ना फनोजरावचं ते काय कार्ड आहे, वर्क परमिट काय म्हणतात, ते कार्ड हरवलं असं मी सांगितलं. आमचं अगोदरच सेटिंग होतं बरं का, आमचं हे सगळं अगोदरच सेटिंग होतं की फनोजरावला दाखवायचं नाही. यूट्यूबमध्ये बच्चा दिखाओ पैसा कमाओ, आता इथे फनोजराव दिखाओ पैसा कमाओ असं झालेलं आहे. मी फनोजरावला केव्हा दाखवणार, जेव्हा माझ्या व्हिडिओला 1 मिलियन येऊन जाणार, तेव्हा मी फनोजरावला दाखवणार. पण काय आता बोलकोल झालेलीच आहे ना. तर बघा, परवाची ह्याची आता मॅडम आहेत ज्या आहेत म्हणतात की मला 6 दिवस झाले, पण हे लोक आहेत ना यूट्यूबवाले, हे स्टॉक करून ठेवतात मैत्रिणींनो. व्हिडिओ जे असतात ना आपल्यासारखे नाही, आज केलं आणि आज टाकलं, तसं नसतं. हे लोक आहे ना पूर्ण दिवसामध्ये एक 10-12 व्लॉग्स करतात आणि ते एडिटिंग करून ठेवतात किंवा एडिटिंग करतात. ते लोक हळूहळू एक दिवसला ते व्हिडिओ सोडतात. आपण म्हणतो उल्लू. आता ही मॅडम केव्हा निघाली होती तुम्हाला माहिती आहे? संक्रांतीच्या टाईमला ती निघालेली होती तिथून. आता संक्रांत होऊन किती दिवस झाले? तिच्या हाताला तिने मेहंदी दाखवलेली आहे संक्रांतीची. त्याच्यानंतर आज तर तो व्हिडिओ परवाशीचा व्हिडिओ मी बघते, त्याच्यामध्ये ती म्हणते आम्ही आज येऊन 6 दिवस झाले, तिच्या हाताला मेहंदी नाही आहे. त्या बाईच्या मेहंदी एवढ्या लवकर जाते का? आता ती असते ती जाते, पण ही तशी नव्हती ना मेहंदी. तुम्हीच मला सांगा मैत्रिणी, खरोखर काय ना, म्हणजे मला पटतं. लोक मला सांगतात की असं आहे, हिच्यावर करा. आत्ता नाही, अगोदर मला सांगायची, म्हणजे जे सबस्क्रायबर आहेत ना तिच्यावर असं सांगा, तिच्यावर व्हिडिओ बनवा. आणि मी म्हणायची नको बाबा, आपण म्हणजे नाही करायला पाहिजे, आपल्याला चुकतं. आणि आपण ह्या लोकांचे व्हिडिओ बघत नव्हतो. पण जेव्हापासून ते आता त्यांचं काही ते कार्डचं प्रॉब्लेम झाला तेव्हापासून आम्ही म्हणजे व्हिडिओ बघते थोडेफार, म्हणजे समोर येतात ते व्हिडिओ. तर म्हणजे ते एकदम खोटं बोलतात. ते त्यांच्या नवऱ्याचा आवाज ऐकू येतोय घरामध्ये आणि ती म्हणते की माझा नवऱ्याचा विजा कार्ड नाही झाला. आणि एकदम रफ बाई आहे बरं का, एकदम म्हणजे समोरच्या व्यक्तीला काही पण बोलते, कमेंट करणाऱ्याला ब्लॉक करते. हे असं कधी करतं? आता तुम्हाला कमेंट करणारे लोक चांगले असतात. चला, आम्ही जे व्हिडिओ करतो कधी आम्हाला खाली शिव्या देतात, तरीसुद्धा आम्ही त्याला ब्लॉक नाही करत. पण तुम्हाला एवढं चांगलं सांगितल्यानंतर तुम्हाला टोचतं ते, तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला ब्लॉक करतात. ते पण दुसऱ्याच्या चॅनलवर त्यांनी केलेले असते. आता मी एक व्हिडिओ ऐकला, त्याच्यामध्ये त्यांच्या कमेंट व्हिडिओमध्ये त्यांच्या कमेंट तुम्ही वाचून त्या बाईला तिथे तुम्ही ब्लॉक केलं. म्हणजे मला लाज सगळे सोडले आणि तुम्ही डॉलरची भूक केलेले आहात, कारण तुम्ही घरी बसलेले असतात ना. नवरा बिचारा कामाला जातो, फणोजराव तो बिचारा कामाला जातो, तुम्ही घरात, तुम्हाला दुसरे काही कामधंदे नाही आहेत, ठीक आहे ना.
आता तुमचे मित्र परवाशी आले म्हणे तुम्हाला एअरपोर्टमध्ये न्यायला. ओ माय गॉड, किती चांगले मित्र आहे ना. की नवऱ्याने गाडी सोडली होती हो, मला काय माहीत नाही बरं का. आणि 6 बॅगा तुम्ही कशा नेल्या. ओ माय गॉड. असेल तुमच्याकडे पॉवर आहे ना. मग आज तुम्ही मग त्याच्यानंतर त्या दिवशी ते तुमचं नवऱ्याचं पासपोर्ट काय ते कार्ड बीड हरवलं म्हणून, आणि मग तुम्ही ते फूड कोर्टमध्ये गेला. ते तुमचा नवऱ्याचा आवाज क्लिअरली म्हणजे एकदम क्लिअरली ऐकायला येतोय. तुमची मुलगी म्हणते ते फूड कोर्टवर ते काहीतरी खायचं आहे काय ते फेमस काहीतरी खातात ना, हा स्टार बघ. तर तुमच्या मागे ते नवऱ्याचा आवाज ऐकू येतो आणि तुम्ही काय म्हणतात की तुमचा नवरा तुमच्याबरोबर नाही. म्हणजे एकदम खोटं पण आहे. अहो ते सोडा, तुमची सासूबाईनी ना, तुमची सासूबाई, हां स्क्रीनशॉट पण आहे. तुमच्या सासूबाईनी व्हेरी गुड अशी कमेंट केलेली आहे एका यूट्यूबरला. हे लक्षात ठेवा, त्यांना माहिती आहे तुम्ही कसे आहेत. तुमच्या सासूबाईंची कमेंट आली आहे, व्हेरी गुड. मग समजून घ्या, स्क्रीनशॉट आहे, स्क्रीनशॉट आहे. त्याच्यामुळे मी बोलते. पुराव्या पण देईन, तुम्ही विचारा. याच्या व्हिडिओच्या खाली प्रूफ द्या, तर ते प्रूफ देण्यासाठी पण मी व्हिडिओ काढेन. पण तुमच्यासारखी एवढी सडेतोड खोटं बोलणारी बाई, खोटं बोलणारी यूट्यूबर मी आजपर्यंत बघितलेली नाही, आजपर्यंत बघितलेली नाही. आणि तू काय ग पागलावरच, तुम्ही काय करता एअरपोर्टवर? तुम्ही जातात व्हिडिओ शूट करताना मागे अरे मी हात सोडला नसता, तुला शूटिंग करायची पडली आहे. तू शूटिंग करते, ती छोटी पोरगी मागे, तू मागे त्याच्यानंतर तू कॅमेरावरून बघते. अरे मी असं तर फेकून दिला असता तो मोबाईल. काय एवढं $100ची भुकेली आहे. म्हणते तुझा नवरा नाही आहे. मी तर मी कुठे गेली ना, त्या ऐश्वर्या राय कसे त्या पोरीचा हात पकडते तसा मी हात पकडते. तू ते कॅमेरा पकडून बसली आहे. लाज वाटते का ग तुला? बापरे, या बाईला तर लाजच सोडली आहे. मी बराचशी बघते, मला एवढं संताप आला. म्हटलं हिला शूटिंगचं पडलं आहे. मागे छोटी पोरगी, त्याच्यात आणखी एक पोरगी, त्यांना घेऊन 6 बॅगा आहे म्हणते तुझ्या. काय बाई आहे ग तू? तुला $1चेच पडलेलं आहे. ते 9वारी नेसून काय फिरते, तुझं बघून दुसऱ्याच्या अंगात येतं. तिकडे तो मार्केटमध्ये फिरतो बायकोला घेऊन, तू तिथे युरोपमध्ये फिरते. हा पागल झाला इथे फिरतो मार्केटमध्ये, त्याला अक्कल नाही. म्हणजे तुझं बघून कोणतरी वेगळंच प्रेरणा घेते. त्याला पण अक्कल नाही, त्याच्या बायकोला पण अक्कल नाही आहे. समजून घ्या. स्वाहा असं आहे. आता काय बोलायचं. तुम्ही असं खोटं बोलून त्या लोकांना तुम्ही म्हणजे खोटं बोलण्यासाठी हे करतात, प्रवृत्त करतायत की बोला, खोटं बोला, रेटून बोला, खोटं बोला आणि रेटून बोला. वा मस्त, सुपर. काय व्हिडिओ होता. वा, पालेभाज्या खराब झाल्या. आता असं काय करायला माहिती आहे का, तुमचं जे हजबंड येणार आहे ना, हजबंड नाही, हजबंड येणार आहे, त्यांना सांगा ती मिरची, ती वांग्या, काय ते दाखवत होतो ना मी, फ्रेश काय म्हणतात त्याला, ते पण आणा म्हणा. घोसाळे, आम्ही त्याच्यामध्ये घोसाळे म्हणतो, ते आणा म्हणा. थोडी भेंडी आणा म्हणा, तुमच्या पोरी लोकांना भेंडी आवडते म्हणे ना, भेंडी आणा म्हणा. मी पाठवू का? मी इथून पाठवू का? ते ग्रीन पोपटी कलरच्या त्या आम्ही आजच घेतल्या, 80 रुपये किलोने. पाहिजे तर ते पण पाठवते, तुमच्या पोरीला आवडतं ना. पण खोटं बोलायला शिकू नका पोरी लोकांना, ठीक आहे ना. तुमचा नवरा ते आहे घरात. तुम्ही संक्रांतीच्या टाईमला गेला होता, संक्रांती, तेव्हा तुमच्या हाताला मेहंदी होती, आणि आता तुम्ही 6 दिवस म्हणता. यायला खोटारडे लोक. खरं व्हिडिओ टाका यूट्यूबला. मी सांगेन ना, माझा आजच ऐकेल यूट्यूब. असं खोटं पण लपेट, तुम्ही लपेट मारता, मी पण लपेट मारू शकते ना. असं थोडी आहे. पण खोटं बोलू नका हो लोकांना. लोक म्हणजे ओ माय गॉड किती काम करते. अरे मला कोणी विजा पासपोर्ट द्या, मी अख्खा युरोप, अख्खा इंडिया टूर करेन. माझ्या पोरांना, माझ्या नवऱ्याला, सासू सासऱ्यांना, सगळ्यांना घेऊन. ये पागल 2 पोरींना, एवढ्या छोट्या पोरांना घेऊन मी गेले महान आहे. अरे एवढं 5-6 वर्षापासून राहते ना, मला माझ्या गल्लीमध्ये लोक गल्लीमध्ये ओळखतात आणि सगळीकडे पण ओळखतात. मला सगळे A to Z रोड माहिती आहेत. मी जेव्हा वसईला राहायची, वसईमध्ये सगळे खोपरे मला माहीत होते. का? कारण आम्हाला सगळं सामान घ्यायला, हे घ्यायला, ते घ्यायला, कुठल्या शॉपमध्ये काय कमी किमती भेटलं, कुठे होलसेलचं दुकान आहे, ते आम्ही आहे ना सगळे घ्यायचो लहान असताना.
जायचो शॉपिंग बिपिंग करायला. आता मला इथे येऊन 16 वर्ष झाली, 15-16 वर्ष झाली. पण इथलं पण मला एकटीला मी सोडलं कुठे पण नाही. पोरं लोकांना पण घेऊन जाते मी, असं काय ना, मला भीती नाही आहे. माझ्या लहान पोरगं, एवढं लहान पोर होतं माझं, मी बाहेर जाताना त्याला असं बसमध्ये असं शाल टाकून मी त्याला दूध पाजवलं आहे, माहिती आहे का. तर मी कशाला घाबरत नाही. मला पण द्या तिकीट, मी पण येते, बघूया युरोपमध्ये काय आहे तुमच्या. कारमध्ये बसता काय, फिरता काय. अरे बाई कुठे पण जाऊ शकते, असं काय नाही. तुम्ही काय कोण दाखवतात दुःखी बाई, ते तुमचा नवरा काय ते इथे गेला नाही आहे काय, ते काय म्हणतात बॉर्डरवर गेला तर बायका रडतात, म्हणतात माझा नवरा येतो की नाही, म्हणतात सॅल्यूट आहे त्या सोल्जरला. आणि तुम्ही तुमचा नवरा तर मुंबईमध्ये पडला आहे म्हणता, तुम्ही त्यासाठी रडताय. तुम्ही येईलच ना, तुम्ही खोटं रडता कशाला, तो आहे तिथे, खोटं बोलायचं कशाला. आली मोठी नऊवारी झाली, माझ्याकडे रेडीमेड नऊवारी भेटते, मी स्टिचिंग करून घेतली. नऊवारी 1400 माझ्याकडे रेडीमेड भेटते, मी पाठवते, ॲड्रेस द्या तुमचा. म्हणे मी शिवली. आणि त्याच्यानंतर बाबा एवढी भुलक्कड आहे बाबा, बोलते प्रत्येक मुलीला मी सांगायचं असतं मला की हा ड्रेस आहे ना मी कोणाकडे घेतला, मी सांगते ह्या टाईमला, मी करेक्ट सांगते, सगळं सांगितलं. पण ड्रेस कोणाकडे घेतला ते सांगितलंच नाही बाई. आता मी हे सगळं व्हिडिओ बघून आली बरं का, मी इथे काही लिहिण काही ठेवलेलं नाही आहे. बस आणि आपलं स्टार्ट झालं, एंडच नाही बाबा, असं आहे. 15-15 मिनिट मी बोलते, पण मी कंट्रोल करते. पण आज एकदम पारा चढला आहे, नवरा तिकडंच आहे आणि म्हणजे नवरा नाही आणि रडते. अरे तू काही ग्रेट नाही आहे, तू काही कामाला जाते का तिकडे. का मी काय नाही करत, घरामध्ये बसते, कार्पेट कसं पुसायचं, भांडी कशी घालायची, हे कसं करायचं, नऊवारी कशी घालायची आणि रस्त्यात हिंडायचं. ओ माय गॉड. तू बोल, मला कमेंट कर इकडे, तुझी ती आहे ना सासूबाईची ती कमेंट मी दाखवते, ठीक आहे ना. चला मैत्रिणींनो, बाय बाय. व्हिडिओ बघितल्यासाठी थँक्यू, धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला काय हो कमेंट करत जावा, मला काय म्हणतात एनकरेजमेंट होतं. तुम्ही कमेंट केलं ना, मला एनकरेजमेंट भेटतं. मला वाटतं की माझे सबस्क्रायबर व्हिडिओ बघतात, भिऊ नका कोणाला, मी तसं काय कोणाला नाही. तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला आवडतो मला ईमेल करा, ती ईमेल ID आहे, मी हाय तो बात नाही, ठीक आहे ना. तर आता मला दादाला जर आराम दिलेला आहे, दादाची पण काढायची आहे, थोडा दिवस थांबा, दादा जरा फिरून येऊन दे पण त्याच्यानंतर, ठीक आहे ना. रेस्ट भेटायला पाहिजे ना, किती दादाला पण मला पण काय बोलतो, दादाची व्हिडिओ बघून ना मला जीव चुरचुरतं नाही, मला मळमळतं. आता यूट्यूबमध्ये सगळ्या बायका प्रेग्नेंट आहे बोलतात, तर मला व्हिडिओ बघूनच उलटी होते. आता काय बोलायचं, यूट्यूबमध्ये सगळ्या बायका प्रेग्नेंट. माय गॉड, मुद्दामून करताय का, बच्चा दिखाव पैसा कमावसाठी करतात आहे का, मला काय समजणार. पण इथे ही तर आहे फनोजराव दिखाव पैसा कमाव, तेवढंच राहिले. आता लोकांना एवढं आतुरता झाली आहे की फनोजराव कधी दिसतात. आणि आम्ही कमेंट करतो तुझी बायको किती गंडस आहे, किती मुलांची केअर केली. अरे थांबा, 5 वर्ष झाली तिथे राहते, काय नाही एवढं काय आहे. मी इथे लॉरी टेम्पो सगळे सोडते, रेल पण सोडेल नाही. एवढं असेल ना, कार सोडून दाखव, चल कार सोडून व्हिडिओ दाखव, फणोजराव बसलेले दाखव, हाक तर डेअर असेल तर दाखव. हां येत असेल तर सोड ग बाई, काय त्याच्या डेअरिंग काय बरोबर आहे का ना. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर आणि काय करायचं. फणोरावच्या आईने मला केली कमेंट, ओ माय, मला नाही हो एका यूट्यूबरला, काय म्हणून, व्हेरी गुड. चला बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर, बाय बाय.